राम राम मंडळी. तर कसं आहे सगळे तुम्ही, तर आपलं स्वागत आहे आजच्या नवीन माइनक्राफ्ट व्हिडिओ मध्ये. तर कसं आहे, तुम्ही झॉम्बी आलेले आहेत आमच्या घराकडे, बघू शकता आपण. मेलेले आहेत झॉम्बी सगळे. तर आपण निघालो आहोत आता कोल आणायला, म्हणजेच मराठीमध्ये त्याला म्हणतात कोळसा. तर दगडी कोळसा आणायला आपण निघालेलो आहोत. आता आपल्याला एक डोंगर सापडायचा आहे मोठा. आता आपल्याला एका गावातून होऊन जायचं त्या डोंगराकडे. एक मोठा डोंगर आहे, बघू शकता आपण. पुढे पुढे जाऊन बघू शकता आपण, मोठा डोंगर आहे. तिथं आपल्याला शक्यता आहे आपल्याला की भरपूर कोल सापडन. तर पाहू शकता समोर आहे ते गाव, आणि ते गावातून होऊन आपल्याला जायचं ते डोंगराकडे. तर आपण तो डोंगर पण आपल्याला दाखवणार आहोत लांबूनच. तर चला जाऊया आपण समोर. ते पाहू शकता आता पाण्यात उडी मारली आपण, पाण्यात आलो आहोत आपण खाली. तर आता वरती आलो तर, आणि वरती गाव आहे. नदी पार करून आपल्याला गावाकडे जायचंय. तर पाहू शकता आपण आता पाहायला लागलो आहोत. पाहता पाहता आपण आलेलो होतो एका बेटावरती, म्हणजे मध्येच आहे ते. तर आपण बेट पार करून आता डबल नदीत जाऊन डबल वरती आलो आहोत. तर इथं मांजर कॅट. तर इथं आहे गाव, हे पाहू शकता गाव. हे पाहू शकता गाव. आणि आपण जाणार आहोत आता समोर. एक डोंगर आहे, त्या डोंगरावरती मोठा डोंगर आहे. हे पाहू शकता समोर जे थोडं थोडं दिसायला लागलं, चालू व्हायला लागलं थोडं थोडं डोंगर. आणि आपल्याला जायचं आता कोळसा आणायला, तिकडे दगडी कोळसा आणायला. आता एकदा भूक लागली होती, थोडं खाऊन घेतलंय गाजर, आणि आपण आता निघालो आहोत दगडी कोळसा आणायला. ही नदी पार करून आपल्याला जायचं त्या डोंगराकडे. मला जो समोर डोंगर, त्या डोंगरावरती जायचं आहे आपल्याला आता. तर पाहू शकता किती दगड आहेत त्या डोंगरावरती. नुसता दगडाचा डोंगर आहे पूर्ण. थोडीफार माती पण आहे, पण आता आपल्याला जायचं कोळसा सापडायला, दगडी कोळसा सापडायला. तर समोर पाहू शकता आपल्याला 5-6 दगडी कोळसे दिसलेले आहेत, ज्याचे की ब्लॉक आहेत मोठे मोठे. ते आपल्याला टिकावाने फोडून आणायचे आहेत आता. तर इथून आपल्याला खाली जायला लागणार असं, आणि इथून आपल्याला तोडायला सुरुवात करायची आता दगडी कोळसा. तर पाहू शकता दगडी कोळसा आपल्याला सापडला आहे, भरपूर कोळसा आहे इथं. तर हे पाहू शकता आपण, इथं पण आहे, इथं पण आहे, भरपूर दगडी कोळसा आहे. तर आता आपण पूर्ण दगडी कोळसा तोडून घेणार आहोत, आणि त्यापासून आपल्याला जी एक्सपी मिळाली ना, एक्सपी, ती पण आपण कलेक्ट करणार आहोत. तर पाहू शकतो आतमध्ये पण भरपूर आपल्याला दगडी कोळसा सापडलेला आहे. आता आपलं नशीब आहे की आपल्याला दगडी कोळसा सापडला. तर मित्रांनो, मी जोपर्यंत दगडी कोळसा तोडतोय तोपर्यंत आपण जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर अजून आपल्याला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आमचे. तर हे पाहू शकता आता आपण दगडी कोळसा इथं तर संपलेला आहे. आता पलीकडे जाऊया आपण. पलीकडे इथं भरपूर आहे दगडी कोळसा. हे पाहू शकता दगडी कोळसा भरपूर आहे इथं पण. तर आपण पूर्ण दगडी कोळसा तोडणार आहोत. आणि आता हे बघा, पूर्ण दगडी कोळसा तोडून घेणार आहोत. हा सगळं पूर्ण तोडणार आहोत आपण. आणि आपल्याला ह्याच्या टॉर्च बनवायचे आहेत, त्यामुळे आपण इकडे न्यायला आलो. कारण की आपल्या मेनू जो आहे ना, त्याला आपल्याला बाउंड्री वॉल लावलेत ना, त्या बाउंड्री वॉलच्या वरती आपल्याला टॉर्च लावायचे आहेत. आता आपण वरती पण जाऊन बघूया आहे का कुठं काय अजून दगडी कोळसा. वरती आपण जाऊया, चला वरती आता. इकडं मोठा वाटतो डोंगर. नाही नाही, समोर जाऊया, समोरून खाली जाऊया. समोर थोडा उजाड दिसतोय काहीतरी, उजाड काय तरी. तर तिकडे जाऊया आपण, आणि मग वरती जाऊया. आता इथून वरती जाऊया आपण. पाहू शकता आता इथं गाय आलेले आहे. तर इकडे बघा मोठा डोंगर आहे. थोडं आपलं ते लॅग झालं काहीतरी. तर पाहू शकता आपल्याला अजून दगडी कोळसा सापडलेला आहे, भरपूर दगडी कोळसा आहे इथं. तर हे पाहू शकता भरपूर दगडी कोळसा सापडलेला आहे आपल्याला आता. आपली तर लक आहे, त्यामुळे आपल्याला दगडी कोळसा सापडला आहे इथं. मित्रांनो, तुम्हाला जर माइनक्राफ्ट आवडत असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, यस यस लिखा, यस लिहा, आणि मग मला टाका कमेंट मध्ये. तर आपल्याला सर्वांना, ज्यांना ज्यांना माइनक्राफ्ट खेळावासा वाटतो त्यांनी मला यस लिहून कमेंट मध्ये टाका. त्यांना मी स्पेशल व्हॉट्सअप लिंक पाठवणार आहे. तुम्हाला जर आवडत असलं तर तुम्ही यस लिहू शकता. माइनक्राफ्ट तुम्हाला पण अँड्रॉइड मध्ये खेळण्याची इच्छा होत असली तर.
तर आपल्याला इथं पण आता दगड कोळसा सापडला आहे थोडा. तर इथं खड्डा आहे मोठा, त्यामुळे आपण थोडं आरामसे तोडणार आहोत इथलं धीरे. तर आता इकडं बघू शकता आपण मोठं आहे, इथं आयरन सापडत आहे का बघूया. असल्या खड्ड्यात आयरन सापडत असतं, मोठ्याल्या नदीने त्याने आयरन सापडत असतं, त्यामुळे आपण बघत आहोत आयरन सापडत आहे का आता इथं. तर टेक्नो गेमर तर सर्वांना माहितच असेल, टेक्नो गेमर माइनक्राफ्टचा वर्ल्ड सगळ्यात मोठा गेमर आहे माइनक्राफ्ट मध्ये. तर पाहू शकता आपण त्याचे कॅसल आणि आपलं कॅसल पाहू शकता. आता आपलं तर चालू आहे बनवायला. आता ह्या व्हिडिओ मध्ये आपण थोडं कॅसल विषयी माहिती पुढे आपण करणार आहोत. तर शेवटपर्यंत राहा आपल्या कॅसल पाहण्यासाठी. तर पाहू शकता आता आपलं कॅसल पाहण्यासाठी शेवटपर्यंत राहा मित्रांनो तुम्ही. आणि आपलं जे कोल आहे ते आपलं काय काम काय काय कामाला येतं ते पण पाहू शकता आपण. तर हे पूर्ण कोल आपण तोडून देणार आहोत. आपल्याला पाहिजे कोल. तर इथं पण एक ब्लॉक होता, ते कुठे गेला, हा इथे मागे. तर आपण ह्या पण तोडणार आहोत. आणि आता जाऊया दुसरीकडे, बघूया सापडत आहे का कसं कोल आपल्याला. आपल्याला अजून पाहिजे, कारण की आपल्याला भरपूर टॉर्च बनायच्यात आणि त्यासाठी आपल्याला कोलची खास जरूरत आहे. तर हे पाहू शकता इथं पण आपल्याला सापडलेलं आहे कोल भरपूर. तर आपण पूर्ण कोल नेणार आहोत इथून आणि आपल्या जे मिनी जो बनवणार आहोत त्यामध्ये पूर्ण टॉर्च करणार आहोत, पूर्ण टॉर्च लावणार आहोत. कारण की आपल्या मिनी जो एक पण झॉम्बी ते स्पॉन नाही झालं पाहिजे, कारण की आपल्या जनावरांना ते धोकादायक ते मारू शकते झॉम्बी. आणि क्रिपर तर बिलकुल नाही येऊन द्यायला लागायचं तिथं, कारण की आपला मिनी जो तो जर फुटला तर आपला पूर्ण मिनी जो फुटून जाईल. पूर्ण मिनूची वाट लागन आपल्या. जर क्रिपरने जर वाट लावली तर आपण क्रिपरची वाट लावल्याशिवाय सोडणार नाहीत मित्रांनो. पूर्ण माइनक्राफ्ट मधले क्रिपरच मारून टाकणार आहोत आम्ही, आपल्या जर मिनू जर काय केलं त्यांनी तर. आणि आपण घर आता थोडं छोटच ठेवणार आहोत सध्या तर, कारण की आपलं मिनी जो बनवायला चालू आहे. पहिलं मिनी जो, नंतर मग आपलं घर बनवणार आहोत आपण. पूर्ण आता कोल नेणार आहोत इथून. भरपूर आपल्याला कोल सापडला आहे आता इथं. आपली लक आहे म्हणून सापडला आहे आपल्याला इथं कोल भरपूर. भरपूर सारं कोल झालेलं आहे आपल्याकडे आता. तर जाऊया आपण आता, एवढं तोडून आपण जाणार आहोत आता. बघूया दुसरीकडे जर सापडलं तिकडचं पण घेऊन जाऊ. तसं काही नाही, आम्हाला फक्त कोल पाहिजे, कोलशी मतलब आहे आम्हाला. कळलं का? हा, नेट राहायचं मित्रांनो सगळ्यांनी. तर आपण आता इथं पण भरपूर आपल्याला कोल सापडलेला आहे, पाहू शकता. तर भरपूर कोल आहे. तर इथलचं पण पूर्ण कोल तोडणार आणि आपण जाणार आहोत आता वरती. चला आता घराची वाट बघूया. आता घराची वाट पण लक्षात आहे की नाही ते पण माहित नाही माझ्या. आता कसं तर जायला लागेल. आपल्याकडे एक स्टॅक आणि काहीतरी कोल झालेला आहे, 24 का काहीतरी 34 झाले शक्यतो. आपली घराची वाट आता कुंकड आहे मित्रांनो. तुम्हाला लवकरात लवकर कमेंट करून सांगा की घराची वाट कुंकड आहे मित्रांनो. तुमच्या जर लक्षात असेल तर. हा इकडच आहे, इकडं नाही मित्रांनो, थोडं हुकायला लागलोय आता. हा इकडे समोर आहे, कारण की आपण ह्याच्यावरून खाली इथं आपल्याला कोल सापडलं होतं पहिले आणि तिथून खाली आलतो आपण. हा इकडं आहे. तलवार काढल्या हातात, कारण की कुणी जर आड आलं तर डायरेक्ट उभंच कापून टाकणार आपण त्याला, उभंच. हा इथं आपण पहिलं तोडलं होतं ना. आता आपल्याला जायचं आपल्या घराकडे, गावातून होऊन घराकडे जायचं आपल्याला आता. तर पाहू शकता आता आपण घराकडे निघालो आहोत. तर ही नदी पार करून आपल्याला घराकडे जायचं. नदीत पण खतरनाक झोंबे राहतात, ते वेगळे झोंबे असतात, ते बाहेर येत नाहीत नदीच्या, नदीतच आतमध्ये असतात आणि ते आपल्याला पाण्यातच हाणतात. त्यांच्याकडे तुळसो असतो बघा, ती जसा तुळसो असतो ना, तो तुळसो असतो त्यांच्याकडे, एक हात कर असतो फक्त. बघा डुक्कर आपल्याकडे खायसाठी पळत आलेलं, पण आपण त्याला खाऊ घालणार नाही, कारण की आपल्यालाच कमी पडतंय खायला. भूक लागली आता, इतकं मोठं कोल तोडलंय तर खाऊन घेतलं आहे गाजर. आपण गाजर खाल्लेले, गाजर
तुम्हाला पण गाजर खायचं असलं तर कॉमेंट मध्ये मला गाजर टाका, मी तुम्हाला पाठवून गाजर. तर हे बघू शकता इथं व्हिलेजरचे जे व्हिलेजर राहतात त्यांचे गाय आणि तेन आहेत इथं. पाहू शकता मोठं आहे गाव बे. तिकडे बघा एक 2 मजली बिल्डिंग आहे, ती सरपंचाची बिल्डिंग आहे. इथं इथलचे जो सरपंच आहे ना, वो मुखिया, गाव का मुखिया, उनका है वो घर. तो चलो जाते हैं हम अब हमारे घर पर. चला तर आता आपण सँड ओलांडून आपल्या घराकडे निघालो आहोत. तर समोर आपल्याला लवकरात लवकर घर बघण्यात येणार आहे. आपलं घर छोटस घर आहे, मिनी घर, मिनी म्हणू शकता आपण त्याला, मिनी हाऊस. तर आपलं मिनी हाऊस लवकरात लवकर आपल्याला दिसणार आहे, आपल्या दर्शनात येणार आहे, आपल्याला दर्शवण्यात येणार आहे. ते बघू शकता आपलं मिनी हाऊस समोर. तर चला आपण मिनी हाऊस कडे आता रवाना झालो आहोत. आपल्याला दिसलेला आहे मिनी हाऊस आणि तो आपण सेफली घरी पोहोचलेलो आहोत. तर आता आपण थोडं हे बघू शकता आपण, आता आपण घरात सेफली आलेलो आहोत आणि आपल्या घराचे डोअर बंद केले आहेत. आता आपले हे बघू शकता, आता आपल्याला कोल टॉर्च बनायचे आहेत. टॉर्च आपण भरपूर बनवणार आहोत. आपल्याकडे एक स्टॅक 44 कोल आहे, 44. तर आपण आता ऊड घेतलेला आहे, कारण की आपल्याला स्टिक लागतात ह्याच्यासाठी, आपलं काय म्हणतात टॉर्च बनवण्यासाठी स्टिक लागतात. तर आपल्या घरात पण हे नव्हत्या, टॉर्च नव्हत्या, तर आपण आता टॉर्च बनवायला सुरुवात केली. आपले 40 बनवले आहे टॉर्च. स्टिक कम पडल्यात आपल्याला, आता स्टिक बनवल्यात आणि आता टॉर्च बनवायला डबल सुरुवात केली आपण. टॉर्च आपल्याकडे बघू शकता किती, आता एक स्टॅक तर पूर्ण झालाय, दुसरा टॅग पण बनवायला चालू आहे. तर आपल्याकडे आता टॉर्च झालेले आहेत 2 स्टॅक 24 टॉर्च, 2 स्टॅक 24 टॉर्च भरपूर झालेत आहे, पण आपल्याला कमी पडणार आहेत. मला शक्यतो असं शंका आहे, कारण की आपलं मिनी झो काय छोट नाही, देशात वर्ल्ड मध्ये नंबर 1 ला मिनी झो बनवणार आहोत आपण. नंबर 1 ला टेक्नो गेमरचा मिनी झो जर आपण सर्वांनी पाहिला असेल, ते तर आपल्या मिनी झो पुढे चुतिया मिनी झो येते, चुतिया. तर चला आता आपण जाऊया समोर. चला ना, आपलं आता आपण इथं सामान ठेवून घ्या सगळं, वूड बीड, कारण की आपल्याला आता सुरुवात करायची मिनी झो बनवायला. तर आपल्याला पहिले आता लाकडाचे बॉन्डरॉल बनवून घेऊन या. बॉन्डरॉल बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे स्टिक. स्टिक बनवण्यासाठी आपल्याकडे आहेत वूड, भरपूर वूड आहेत. आता स्टिक बनवून घेऊया आपण. एक स्टॅक स्टिक बनवूया, एक स्टॅक स्टिक बनवले आहेत आपण आता. आणि आता आपण बॉन्डरॉल, लाकडाचे बॉन्डरॉल जे आहेत ते बनवणार आहोत आता. तर लाकडाचे बॉन्डरॉल पण बनवायला सुरुवात केली आहे आता. बॉन्डरॉल पण पूर्ण झाले आहेत आपले. आता आपण जाऊया बाहेर. बाहेर आपल्याला जागा करायची आहे पूर्ण साफ, पूर्ण साफ काय आपल्याला पाहिजे शवल. आता शवल बनवून घेऊया पहिले. पहिले झोपून घे, आता काय नाईट तर झालं नाहीये, त्यामुळे झोपाना पण ते. आता आपण पहिले बनवूया शवल. आता ते पूर्ण ठेवून देऊया आता उडू, कारण की आपल्याला आता ते पूर्ण जागा साफ करायची, त्याच्यासाठी लागते ना आपल्याला शवल भरपूर. आणि ग्रास आणायला लागेल आपल्याला दुसरीकडून जाऊ. तर ग्रास पण भरपूर आणणार आहोत आपण आता बाहेरून जाऊन. तर एक शवल आहे आपल्याकडे पहिलंच, आपण पहिलं बनवलेलं. कोल पण आपण चेस्ट मध्ये ठेवून दिलं आहे. उड पण आता चेस्ट मध्ये ठेवून द्या, पूर्ण आपण उड बीड सगळं चेस्ट मध्ये ठेवून दिलं आहे. आणि आपल्याला पाहिजे आता शवल बनवण्यासाठी स्टिक लागतं. स्टिक नाहीत आपल्याकडे, तर वूड घ्यायला लागतं ना आपल्याला. वूड डबल आता डस्टबिन पेटीतून काढायला लागते ना आपल्या. जे आपली ती पेटी आहे ना, ती ठेवते आपण, तर त्यातून आता वूड काढलेले आहेत आपण आणि स्टिक बनवायला सुरुवात केली आहे. स्टिक बनवून आपल्याला बनवायचे आहेत शवल. तर शवल तर आपल्याला भरपूर लागणार आहेत. तर आपण आता शवल बनवले आहेत 4-5 शवल बनवले, 5 नाही, 5 शवल आहेत आपल्याकडे. आता आपल्याला जायचं समोर, एक डोंगर आहे तिकडे जायचंय, तिथं भरपूर आपल्याला माती सापडन अशी शक्यता आहे. तर आपण जाऊया आता. काहीतरी विसरलं आहे आपलं, पाऊस यायला लागलाय. तर आता आपण घेऊ, पाऊस गेला, आता उघडलाय पाऊस पूर्ण.
तर आपल्याला आता जायचं समोरच्या डोंगराकडे. इथं आहे एक क्रिपर, तर याला मारून आपण जाणार आहोत समोरच्या डोंगराकडे. तर ते बघा कसं माझ्या माग पळ येते, तिकडं जाऊन त्याला फोडायला लागन, कारण की त्याला मारता तर येणारच नाही. लांब आणून फोडायला लागन, कारण की आपली तिथं आता आपल्याला शाप करायचंय तिथं, तर त्याला फोडू शकत नाही आपण, कारण की ते मोठं खड्डं करू शकतं. तर इथं आपल्याला फोडायला लागन त्याला आता. तर फोडून घेऊ आपण त्याला वर. ते काय आपल्या हातात नाही, ते मनाने फुटतं. ये ना इकडं, भ्याला काय आता, भ्यायला लागलंय ते बघा. नाही, आले आले आले, पळतच आलंय. गेलं काय, आलं आलं आलं. मित्रांनो बघू शकता आता ते कसं फुटतं, पांढरं होतं बघतीन फुटतं ते बघा आता. बघा मित्रांनो, एक टप्पू तर आपण त्याला वार केला आहे, दुसरा पण वार केला आहे त्याच्यावर, तिसरा पण वार केला आणि फुटलं ते बघा. किती किती मोठं खड्डं केलं त्यांनी. आपली हेल्थ पण भरपूर खाल्ली त्याने आता. आपण पण गाजर खाऊन घेतलंय तर आपल्या हेल्थ साठी. तर हे बुजून टाकूया आपण खड्डा आता. आपल्याकडे डर नाही, पण तिने जी फोडलं ते आपल्याकडे आलेले आहे डर, आणि तिने आपण ते खड्डा बुजून घेऊया आता. खड्डा तर बुजून घेतला आहे आपण आता. फुल्लॉन नाही बुजत. फुल्लॉनला फक्त 2च आहे आपल्याकडे डर राहिले आता. हे ते पण आता फुल्लॉन नाही बुजलेलं. जाऊ दे, आता नंतर करूया आपण. आपल्याला आता डर्ट आणायला जायचंय तिकडं. डर्ट तर भरपूर आणणार आहोत आपण आता. तर डर्ट आपण गोळा करायला चाललो आहोत समोरच्या डोंगरावरती. तर तो डोंगर भरपूर मोठा आहे आणि आपल्याला तिथून भरपूर डर्ट मिळणार आहे. तर हा आहे तो डोंगर समोरचा. आपल्याला नदी पार करून पलीकडे जायचंय. तर हा बघू शकता आपण तो डोंगर. मित्रांनो आता आपल्याला या डोंगरातली सगळी डर्ट तोडून यायची. हे पाहू शकता डर्ट. आता आपण इथून सुरुवात करणार आहोत डर्ट तोडायला. मित्रांनो चलो तर आता सिनेमॅटिक चेक करूया.
राम राम मंडळी, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. ज्यांना ज्यांना आपलं सिनेमॅटिक आवडलं त्यांनी आपल्या कॉमेंट मध्ये जाऊन येस लिहा, आणि ज्यांना नाही आवडलं त्यांनी नो लिहा. तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.